नमस्कार. आज आपण बोलणार आहोत एका अशा लर्निंग मेथडबद्दल जी खरं तर आपण सगळेच वापरतो, पण आपल्याला ते कळतही नाही. ही आपल्या सगळ्यांच्या शिकण्याचा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. चला तर मग जरा सविस्तरपणे समजून घेऊया. आठवतंय का तो दिवस? पहिल्यांदा सायकल शिकतानाची धडपड, किती वेळा तरी पडलो असू, नाही का? तोल सांभाळायचा प्रयत्न, गुडघे फुटायचे, पण शेवटी अखेरीस यश मिळालंच. ही जी सगळी प्रक्रिया आहे ना, तीच तर आहे प्रयत्न प्रमाद अध्ययनाचे एक अगदी परफेक्ट उदाहरण. सायकोलॉजीच्या भाषेत यालाच म्हणतात प्रयत्न प्रमाद अध्ययन किंवा ट्रायल अँड एरर लर्निंग. म्हणजे काय? सोपं आहे. आपण एखादी नवीन गोष्ट करायला घेतो, सुरुवातीला भरपूर चुका करतो, म्हणजे प्रमाद होतात, आणि मग हळूहळू त्या चुकांमधूनच शिकत बरोबर काय आहे ते शोधून काढतो. पण ही गोष्ट फक्त अनुभवापुरती नाही आहे. यामागे भक्कम शास्त्रीय आधार आहे. आणि त्यासाठी आपल्याला जावं लागेल एडवर्ड थॉर्नडाईक यांच्या एका प्रसिद्ध प्रयोगाकडे. तर हे होते एडवर्ड थॉर्नडाईक, एक अमेरिकन सायकॉलॉजिस्ट. यांना ना शैक्षणिक मानसशास्त्राचं एक प्रकारे जनकच मानलं जातं. त्यांनी विचार केला की आपण नक्की शिकतो कसं, आणि हे समजून घेण्यासाठी त्यांनी प्राण्यांवर काही इंटरेस्टिंग प्रयोग केले. त्यांचा सगळ्यात फेमस प्रयोग होता पझल बॉक्सचा. कल्पना करा, एक भुकेला मांजर आहे आणि त्याला एका खास डिझाईन केलेल्या बॉक्समध्ये ठेवलंय. बॉक्समधून बाहेर पडायला एकच मार्ग आहे, एक लिव्हर किंवा कळ दाबायची. आता सुरुवातीला ते मांजर काय करणार? साहजिकच ते अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरेल, ओरखडेल, उड्या मारेल, आणि याच धडपडीत चुकून, अगदी चुकून त्याचा पंजा त्या लिव्हरवर पडतो आणि दरवाजा उघडतो. थॉर्नडाईक यांनी हा प्रयोग अनेकदा रिपीट केला, आणि त्यांना काय दिसलं? प्रत्येक वेळेस मांजराच्या त्या अनावश्यक रँडम हालचाली कमी होत गेल्या आणि ते थेट लिव्हर दाबायला शिकून गेलं. आणि याच प्रयोगाच्या आधारावर थॉर्नडाईक यांनी शिकण्याचे 3 बेसिक नियम मांडले. हे नियम आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. पहिला नियम आहे तयारीचा नियम, म्हणजे लॉ ऑफ रेडीनेस. सोप्या भाषेत सांगायचं तर शिकण्यासाठी आपलं मन आणि शरीर तयार पाहिजे. जर आपण रेडी असू तर शिकण्याची प्रक्रिया एकदम स्मूथ होते, पण तयारी नसेल तर मात्र फ्रस्ट्रेशन शिवाय काहीच हाती लागत नाही. दुसरा नियम, हा तर आपल्या सगळ्यांच्या ओळखीचा आहे, सरावाचा नियम, लॉ ऑफ एक्सरसाइज. आपण नेहमी म्हणतो ना, प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. खरं तर प्रॅक्टिस मेक्स इट परमनंट हे जास्त बरोबर आहे. त्या मांजराप्रमाणेच आपण जितका जास्त सराव करतो तितकी ती गोष्ट आपल्या डोक्यात पक्की बसते. आणि आता येतो तिसरा आणि माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचा नियम, परिणामाचा नियम, म्हणजे द लॉ ऑफ इफेक्ट. याचा अर्थ खूप सरळ आहे. ज्या कामातून आपल्याला काहीतरी चांगलं मिळतं, समाधान मिळतं, ते काम आपण पुन्हा पुन्हा करतो, बरोबर? आणि ज्यातून वाईट अनुभव येतो ते काम आपण टाळतो. त्या मांजरासाठी लिव्हर दाबून बाहेर पडणं हा एक समाधानकारक परिणाम होता. त्यामुळेच ते वर्तन अधिक पक्कं झालं. ओके, तर हे झालं मांजरांबद्दल. पण याचा आपल्या आयुष्यात काय? चला बघूया. हा सिद्धांत आपल्या रोजच्या जीवनात कुठे कुठे दिसतो? अगदी सगळीकडे. शाळेत गणिताचं एखादा अवघड गणित सोडवताना आपण काय करतो? वेगवेगळे फॉर्म्युले ट्राय करतो, चुकतो, आणि मग बरोबर उत्तरापर्यंत पोहोचतो. सायन्स लॅबमधले प्रयोग ते तर ट्रायल आणि एररच असतात. खेळांमध्ये बघा, एखादा क्रिकेटर आपला स्टॅन्स परफेक्ट करण्यासाठी हजारो वेळा प्रॅक्टिस करतो, चुका करतो आणि सुधारतो. एवढंच काय, अगदी साधं स्वयंपाक शिकणं असो किंवा लहान मुलाचं चालायला शिकणं, प्रत्येक ठिकाणी हीच नैसर्गिक शिकण्याची पद्धत काम करत असते. पण थांबा, ही पद्धत इतकी भारी आहे तर मग आपण सगळंच असं का नाही शिकत? कारण प्रत्येक गोष्टीप्रमाणे याच्याही काही मर्यादा आहेत, आणि त्या समजून घेणंही महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे ही पद्धत खूप वेळखाऊ आहे. बरोबर उत्तर मिळेपर्यंत कितीतरी प्रयत्न वाया जातात. दुसरं म्हणजे सतत चुका होत राहिल्या तर काय होतं? आत्मविश्वास कमी होतो, फ्रस्ट्रेशन येतं. आणि तिसरी गोष्ट, फिलॉसॉफी किंवा ॲडव्हान्स सायन्ससारखे जे अवघड, अमूर्त विषय आहेत ते शिकायला ही पद्धत फारशी उपयोगी पडत नाही. त्यासाठी वेगळ्या मेथड्स लागतात. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण ह्यातून काय शिकायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचा टेकअवे हा आहे की चुकांना अपयश म्हणून बघणं आपण थांबवलं पाहिजे. खरं तर प्रत्येक चूक हे पुढच्या योग्य पावलाच्या दिशेने टाकलेलं एक महत्त्वाचं पाऊल असतं. चुका आपल्याला योग्य मार्गाच्या जवळ घेऊन जात असतात, दूर नाही. आणि यामुळेच एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न समोर येतो. शिकताना आपण चुकांना घाबरतो, पण त्या घाबरण्याऐवजी त्यांचं स्वागत कसं करता येईल? त्यांना एक संधी म्हणून कसं बघता येईल? जरा विचार करून बघा यावर.